नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखी समाधानाचा जावो हीच रामचरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या जीवनातील जी काही दुःख आहे, दरिद्रता आहे ती सारं यांचा नाश हो आणि तुमचं जीवन अगदी सुखी समाधानी हो हीच रामचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आज रामनवमीच्या दिवशी तुम्हाला काही विशेष असे उपाय करायचे आहेत. त्यामुळे तुमचे सर्व समस्या हे दूर होत असतात आणि वैवाहिक जीवन हे तुमचं समृद्ध होत असतं. तर हिंदू धर्मामध्ये असे लिहिलेले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जात असतो. आपल्या भारतामध्ये रामनवमीचा उत्सव आपण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो. रामनवमी भगवान श्रीरामांच्या जयंतीचा उत्सव आणि दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला तो साजरा केला जात असतो. तर आज आहे मित्रांनो रामनवमी आणि या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, घराची साफसफाई करायची आहे, दरवाजामध्ये रांगोळी लावायची आहे, आपल्या घराला आंब्याचं फुलांचं तोरण बांधायचं आहे, मंदिराची नित्याची पूजा करायची आहे. भगवान राम यांचा फोटो असेल, घरामध्ये मूर्ती असेल तर अभिषेक तुम्हाला या दिवशी करायचा आहे. फोटो असेल तर त्यांना साफसुथरं करून त्यांना फूल, अक्षदा, गंध लावून त्यांची मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहे. श्रीरामांची कृपा प्राप्त तुम्हाला करण्यासाठी तुम्ही या दिवशी त्यांची उपासना करू शकता. काही लोक या दिवशी उपवास देखील करत असतात. या उपायाने, मी पुढे सांगितलेल्या उपायाने तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्या तुमच्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत ठरणार आहेत. रामनवमीच्या दिवशी तुम्हाला खीर बनवा आणि ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर ही खीर पती पत्नींनी मिळून खायची आहे. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवात प्रेम वाढत असते आणि दुरावा हा दूर होत असतो. रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि हे पाणी घराच्या कोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जो काही वास्तुदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत होत असते आणि सकारात्मकता ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढत असते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होत असतो. तर तिसरा असा उपाय म्हणजे श्रीरामचंद्र कृपालू भलू मन अर्थात श्रीरामस्तुती 3 वेळा वेगवेगळ्या वेळी तुम्हाला भगवान श्रीरामांच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करून तुम्हाला करायचे आहे. असं केल्याने माणसांचे दुःख आहे, दरिद्रता आहे ते दूर होत असतात आणि माणसाचं जीवन हे सुखी समृद्धी होत असतं. रामनवमीच्या दिवशी भगवान रामांच्या भक्तांनी हनुमानाजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा तुम्हाला पूर्णपणे पाठ हा केलाच पाहिजे. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा ही कायम स्वरूपात होत असते. जो कोणी रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि हनुमान यांची पूजा करेल त्यांचं जीवन अगदी सुखी आणि समृद्धी होत असतं. तर तुम्हाला रामनवमी दिवशी काय अजून उपाययोजना करायच्या आहेत ती सविस्तर माहिती आता पुढे आहे. हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म या दिवशी झाला होता. म्हणून आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला आपण हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा करत असतो. भगवान रामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असते. बघा, आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे सुद्धा रामभक्त आहेत आणि रामाने त्यांच्या जीवनावरती एवढी मोठी कृपा केलेली आहे की ते आपल्या देशाचे मंत्री झालेले आहेत आणि त्यांची जी तुम्ही रामांवरती जी काही भक्ती आहे ती बघू शकता. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या पण हर एक मनोकामना पूर्ण होतील जर तुम्ही रामनवमीला काही विशेष पूजापाठ केली, रामांवरती भरोसा ठेवला. कारण राम हे यशाचं प्रतीक आहे. ते त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपण रामांची पूजा करू शकता. कारण की एवढ्या मोठ्या शत्रूला मारून राम हे विजयी झाले होते. त्यांना यश प्राप्त झालं होतं. त्यांच्याकडं एकही सैनिक नसताना देखील त्यांनी एवढ्या बलाढ्य शत्रूला मारलं होतं. त्यामुळे ही प्रचिती आपल्याला मिळत असते की राम हे शत्रूचा नाश करण्यासाठी, आपल्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपण त्यांची पूजापाठ करायची असते.
आर्थिक मान्यतांनुसार भगवान श्रीरामांच्या कृपेने माणसांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि श्रीरामनवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक शुभ सण आहे आणि चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी हा सण साजरा केला जात असतो. तर मित्रांनो, या दिवशी तुम्हाला एक असा उपाय करायचा आहे की रामनवमीच्या दिवशी तुम्हाला रामाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला ₹1 कॉईन हा रामाच्या पायावरती तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, गंध काय असेल तो तुम्हाला लावायचा आहे आणि रामाच्या पायाला स्पर्श केलेला ₹1 कॉईन आणून तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. असं केल्याने माणसाच्या जीवनामध्ये सक्सेस मिळत असतो, त्याला यश प्राप्त होत असतो. तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या धंद्याच्या तिजोरीमध्ये हे ठेवू शकता. असं केल्याने देखील तुम्हाला हे यश मिळत असतं, कारण की भगवान रामांच्या पायाला स्पर्श केलेला ₹1 तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तर तुम्हाला नक्कीच ही धनप्राप्ती होणार आहे. मित्रांनो, त्यांच्या चरणावरती अर्पण केलेला ₹1 तुम्हाला तुमच्या धंद्याच्या बिझनेसच्या लॉकरमध्ये ठेवला तर तुमच्या धनदौलतीमध्ये नक्कीच ही वाढ होत असते, कारण की भगवान राम हे आपल्याला सक्सेस मिळवून देत असतात, आपल्याला यश प्राप्त करून देत असतात. दुसरं म्हणजे तुम्हाला या दिवशी जर तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील तर तुम्हाला तो जो पेपर आहे तो पेपरावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. जर तुमचा कायद्याचा पेपर असेल तर त्या कायद्याच्या पेपरवरती अजून एक पेपर तुम्हाला वरती लावायचा आहे आणि तो तुमच्या भगवान राम यांच्या मूर्तीच्या तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक पेपर लावल्यानंतर त्याच्यावरती जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे. असं केल्याने सुद्धा तुमचं जे कायद्याचं काम आहे किंवा कोणतंही तुमचं प्रॉपर्टीचं काम असेल, कोणतंही काम असेल, त्यात तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला 101% हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्या पेपरवरती जय श्रीराम तुम्हाला लिहिलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ते काम 101% पूर्ण होणार. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलन करायचा आहे, कारण आजचा दिवस हा भगवान विष्णूंसाठी सुद्धा समर्पित आहे. कारण भगवान विष्णू यांचाच अवतार आहे भगवान राम. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. त्यांना तुळशी अर्पण केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सुद्धा भगवान राम असेल किंवा भगवान विष्णू असतील, कोणालाही तुम्हाला तुळशी अर्पण करायची आहे किंवा दोघांना केली तरी अतिउत्तम आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या दिवशी तुम्हाला असे उपाय करायचे आहेत आणि तुमचं जीवन हे तुम्हाला सुखी समृद्धी बनवायचं आहे.